व्हिडिओ लावून ठेवला होता, चालू करायचं राहील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. सुरुवातीला सांगितलं, पण आज 31 जानेवारी बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आता नवीन महिना फेब्रुवारीचा सुरू होईल. आपला 12वा अध्याय सुरू आहे, भक्तियोग. तर या भक्तियोगामध्येच आपण रमणार आहोत. योगायोगानं आळंदीला भक्ती अमृत महोत्सव सुरू होणार आहे 4 तारखेपासून. त्यामुळं बघूया. तत्पूर्वी हा अध्याय संपवण्याचा माझा विचार आहे. आता भगवान काय सांगतायत. काल म्हटलं होतं की जर तुला चित्त माझ्या ठिकाणी स्थिर करायला समर्थ नसशील तर तू अभ्यासरूप योगानं मला मिळवण्याचा प्रयत्न कर. आता अभ्यासाच्या पुढे अभ्यासही करता येत नसेल तर काय कर, ते आता 10व्या श्लोकात सांगतायत. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पहिल्या ओळीतला संधी बघा. अभ्यासे अपि असमर्थः असि. अभ्यासे अपि म्हणजे अभ्यास करण्याच्या बाबतीत. असमर्थः असि, जर तू असमर्थ असशील. अपिचा अर्थ असतो सुद्धा. काल सांगितलं होतं की तू अभ्यास कर, पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. त्याच्यावर आपण खूप पाहिलं. पण तो अभ्यास किंवा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणंही जर तुला अशक्य असेल तर काय कर. मत्कर्म परमो भव. मत्कर्म पर म्हणजे माझ्यासाठी कर्म करण्यामध्येच तू मग्न हो, परायण हो. जे जी काही कर्म करशील ती मला उद्देशून कर, मला अर्पण कर. मत्कर्म परमहा भव. विसर्गाचा ओ झालाय. परमहा असा शब्द आहे. परमहा भव. मदर्थम अपि, ते छोटासा संधी आहे मचा. मदर्थम अपि कर्माणी. मदर्थम म्हणजे माझ्यासाठी. कर्माणी म्हणजे कर्म. कुर्वन म्हणजे करत राहिलास तर, करत असशील तर. सिद्धिम अवाप्स्यसि, तुला सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे मला प्राप्त होण्याची जी सिद्धी आहे ही तुला प्राप्त होईल. कालही सांगितलं होतं की तू मला प्राप्त होण्याची इच्छा कर अभ्यास करून. आता म्हणतात अभ्यास करणं जरी अशक्य असेल तर सगळी कर्म माझ्यासाठी कर, आणि मग कर्म केल्यामुळे सुद्धा तुला माझी प्राप्ती होईल, म्हणजेच तुला सिद्धी प्राप्ती होईल. किती सोपं करून सांगतात बघा. हे नाही तर हे. जो विद्यार्थी असतो किंवा जो शिकणार आहे किंवा जो कोणी आपला भक्त आहे तो अनेक शंका काढतो. हे नाही जमणार, ते नाही जमणार. भगवान त्यांच्याजवळ सगळ्याला सोल्युशन आहे, सगळ्याला उत्तर आहे, आणि सगळ्यात सोपं काम आहे. प्रत्येक कर्म तू मला अर्पण कर, बस विषय संपला. बघूया याची समश्लोकी बघूया. अभ्यासही नवे साध्य तरी मत्कर्म आचरी. अभ्यासही नसे साध्य तरी मत्कर्म आचरी. मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करून या. मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करून या. तुला तर ती सिद्धी मिळेल. सगळी कर्म माझ्यासाठी कर.
तुकाराम महाराज म्हणतात, न करवे अभ्यासही, न करवे अभ्यासही, ऐसी काही अडचण, मदर्पण करी कर्मे, हो का वर्मे भलैतसी भलतैसी, ज्ञानी मत्कर्मे करीत, प्राक्संचिता जाळीत. ज्ञानी काय करतात? माझ्यासाठी कर्म करतात आणि आपलं जे संचित आहे पूर्वीचं ते जाळून टाकतात. तू या स्थितीसी पावसी, जे तुख्यासी सुलभगती. स्वतःला तुक्यालासारखं ते उद्देशून म्हणत असतात. ज्ञानदेव म्हणतात, का अभ्यासासी लागी, कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जयाभंगी, तैसाची असे, इंद्रियेन कोंडी, भोगातेन तोडी, अभिमानून संडी स्वजातीचा. काही सोडू नकोस, काही करू नकोस. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापक होये, तो मी करी तू आहे ऐसे न म्हणे. काही करू नकोस, फक्त मी करतो एवढं म्हणू नकोस. म्हणोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती, ये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. फक्त मला अखंड चित्तवृत्तीमध्ये आठवत राहा. आणि जे जे कर्म निपजे, ते थोडे बहुन म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या हाती. ऐसिया मद्भावना, तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना, माझी येसी. सगळ्या भावना तू मला अर्पण कर, माझ्या ठिकाणी ठेव, सगळं मलाच अर्पण कर. म्हणजे तुला सायुज्य सदना माझ्या येशी, तू माझ्या सायुज्य सदनाला, मोक्षरूपी सदनाला येशील. किती सुंदर सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी. तर आठल्य म्हणतात, अभ्यासही करवेना, तरी अर्पी तू मला नित्य, कर्मे मदर्थ करिता, तुझला येईल सिद्धी हे सत्य. अभ्यासही करवेना, तरी अर्पी कर्म तू मला नित्य, कर्मे मदर्थ करिता, तुझला येईल सिद्धी हे सत्य. म्हणून बघा, कुठलीही गोष्ट केली की श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीरामार्पणमस्तु एवढं म्हणलं की बस, जे करायचे ते कर्म करत राहायचं. मिरजकर म्हणतात, नजरी क्षम अभ्यासी, कर्म मध्ये तुने करी, मध्ये तू कही कर्माने, पावसी सिद्धी सत्वरी. नजरी क्षम अभ्यासी, कर्म मध्ये तुने करी, मध्ये तू कही कर्माने, पावसी सिद्धी सत्वरी. गडकरी म्हणतात, अभ्यासाने नसे शक्य, मदर्थ कर्म आचरी, मदर्थ कर्म केल्याने, सिद्धी पावसी सत्वरी. जे शक्य नाही ते नको करूस, पण फक्त मला माझ्यासाठी कर्म कर. सगळं करतोयस ते मला अर्पण कर, आणि माझ्यासाठी कर्म केली की तुला सिद्धी मिळणार. भारती म्हणतात, अभ्यासही करण्याचे सामर्थ्य धनंजया नसेल तरी, मजलाच अर्पुनी निज कर्मे, संतत सुसाध्य सिद्धी करी. संततला महत्व आहे. सतत साध्य केल्यामुळं आपल्याला सिद्धी प्राप्त होत असते. एकही दिवस, जो काही आपण नेम केलेला असेल त्याला खंड न पाडायचा. पण जर तो खंड पडला तर मनातून हळहळ वाटली पाहिजे. त्याची भरपाई आपण लगेच केली पाहिजे, हे आपल्या मनामध्ये सतत हवं. शंकराचार्य म्हणतात, असा अभ्यास करण्यास सुद्धा जर तू असमर्थ असशील तर माझ्यासाठी कर्म करण्यामध्ये तत्पर हो. आणि मदर्थ कर्म याचा अर्थ माझ्यासाठीच कर्म असा आहे, त्यामध्ये तू तत्पर हो. माझ्यासाठी कर्म करणे हेच प्रमुख समजणारा हो. अभ्यासाशिवाय माझ्यासाठी कर्म करणारा झालास तरी तुझी अंतःकरणाची शुद्धी आणि ज्ञानयोगाच्या प्राप्तीनं अत्यंत श्रेष्ठ अशी सिद्धी तू प्राप्त करशील. केवढा आत्मविश्वास दिलेला आहे, खात्री दिलेली आहे की मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि.
हे एक वाक्य अगदी आपल्या मनामध्ये घोकत राहायचं, गुणगुणत राहायचं की भगवंतार्पण बुद्धीनं जर आपण कर्म केली तर आपल्याला सुद्धा सिद्धी प्राप्त होणार आहे, त्याच्यात संशय नाही, शंका नाही. आता लहान मूल असतं बघा, आणि लहान मूल काय करतं, तर आई त्याला चालायला शिकवते, बाळ पडणार नाही याची काळजी घेते, आणि समजा ते पडलं तरी त्याला लागणार नाही याचीही काळजी घेते. पण त्या पडण्याला, लागण्याला भिवून ती जर बाळाला चालवायचंच शिकवणं सोडून दिलं तिनं, तर चालेल का हो? मूल पांगळं होईल, तो चालूच शकणार नाही. म्हणून आईला पहिली भीती असते मूल पांगळं होण्याची. ते चालायला शिकायला थोडं पडलं, त्याला थोडं लागलं तरी एक वेळ चालेल, पण ती त्याला चालवताना एक एक दोन दोन पावलं टाकायला शिकवते, आणि ते चालू लागलं की त्याला चालण्याची सवय होते. म्हणजे मग ती चालण्याची सवय आवश्यक असते. मग ते चालून चालून दमतं, मध्येच बसतं. माई म्हणते आता थोडं पुरे, आता थांब जरा, मी तुला कडेवर घेते. मग मूल म्हणतो नाही, मी अजून थोडासा 2 पावलं चालणार आहे, पुढे पुढे जातो. मग ती पुढे पुढे जाते, मुलाला बोलवत राहते, आणि मग समजा जरी ते पडलं तरी पुन्हा ती त्याला उचलून घेईल. असं जे सगळं प्रत्येकाच्या जीवनात असं होत असतं, तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा पुढची पावलं टाकायला अर्जुन बाळाला भगवंत माऊली आलेली आहे, आणि ते म्हणतायत की अर्जुना, तुला हा जरी अभ्यास अवघड होत असेल तरीसुद्धा मी सांगतोय तसं तू कर, फक्त मला सगळी कर्म अर्पण कर. हळूहळू तू सगळ्या पायऱ्या पुढे चढत राहशील, की तुझं चंचल जे मन आहे ते हळूहळू स्थिर होईल. असं भरपूर त्यांनी समजावून दिलेलं आहे. त्याच्यावर ज्ञानदेव पुढं असं म्हणतात, इंद्रियेन कोडी भोगातेन तोडी, अभिमानून संडी स्वजातीचा, कुळधर्मून चाळी विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली असे, परीमने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. जे काया वाचा मनाने कुठलंही कर्म करत असू तरी मी केलं असं म्हणू नकोस. आघवे तोची जाणे, विश्वचळ तसे जेणे, परमात्मेनी उणे या पुरे याचे काही, उरोने दी आपुल्या ठाई, सजात करुनी घेई, जीवित्व आपुले, म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती, ये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. अर्थातच इंद्रियांना आवरू नकोस, भोगांना सोडू नकोस, आपल्या जातीचा अभिमानही टाकू नकोस, कुळाचार पाळीत जा, विधिनिषेध सांभाळत जा. अशा प्रकारे वागण्याची तुला सरळ मोकळीक दिलेली आहे. पण मनाने, वाचेने, कायेने जे जे तू कर्म करशील ते फक्त मी करतो असं म्हणू नकोस. ते विश्वचालक परमात्मा करतोय, भगवंत करतोय, एवढं तू म्हणत राहा. म्हणजे मग तुला तुझा पुढचा मार्ग सोपा राहील, आणि तू पुढच्या मार्गाला म्हणजे अर्थात सिद्धीला प्राप्त होशील. किती सोपं 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 सांगायचं भगवंतांनी तरी. हे नाही जमत मग ते कर, ते नाही जमत मग ते कर, पण तू करत राहा. आणि करत राहा, पण स्वतःकडं कर्तृत्व घेऊ नकोस. आणि नेमकं माणूस उलट करतो. अगदी छोटीशी गोष्ट असली तरीसुद्धा आपण काय म्हणतो, अहो हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं. काही होत नाही. आपण जे ठरवतो ना, म्हणून इंग्रजी म्हणीसुद्धा सोप्या नाही आहेत. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस म्हणले. पण इथे आपल्याला गॉड हा मदत करतो. माणसाने ठरवलं तरी त्याला सहाय्यकर्ता कोण आहे? भगवंत आहे, परमात्मा आहे. पुढचा श्लोक बघूया.
आता समजा तेही तुला अवघड असेल तर काय कर, इतकेच भरपूर ऑप्शन दिलेले आहेत बघा, हे नाही तर ते नाही तर ते, पण तू काहीतरी कर. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. मोठा संधी आहे. अथ एतद अपि अशक्तः असि, एवढे शब्द आहेत त्यात. अथ म्हणजे आणि, जर. एतदपि, एतत् कर्तुमपि म्हणजे हे करणं सुद्धा तुला अशक्य असेल तर काय कर, अशक्तः असि मद्योगम आश्रितः. मद्योगम म्हणजे माझ्या प्राप्तिरूपी योगाचा, आश्रितः म्हणजे आश्रय घेऊन, एतत् कर्तुमपि अशक्यः असि, अशक्तः असि ततः यतात्मवान. तर तू काय कर, प्रयत्नशील राहा, मन बुद्धी यांना विजय करून करून घे. आणि सर्व कर्मफलत्यागम, सर्व कर्मफलत्यागम ततः कुरु. म्हणजे हे मिळवण्यासाठी जो प्रयत्न करणार आहेस ना तू, त्याच्यासाठी एक गोष्ट कर, सर्व कर्मांच्या फळाचा फक्त त्याग कर. बघा, सगळं सोडवणूक करून ठेवलेली. म्हणजे आपल्याला हे जमत नसेल, ते जमत नसेल, ते जमत नसेल, तर आता फक्त सर्व कर्मांच्या फळाचा त्याग कर. मगाच्या श्लोकात म्हणलं होतं की माझ्यासाठीच कर्म करण्यामध्ये तू परायण हो. म्हणजे काय, तर स्वार्थाचा त्याग करून परमेश्वरालाच आपला परम आश्रय किंवा परमगती समजून निष्काम प्रेम भावनेनं संत शिरोमणी पतिव्रता स्त्रियेप्रमाणे मनानं, वाणीनं, शरीरानं परमेश्वराकरताच सगळी कर्म करायची. मग यज्ञ असू, दान असू, तप असू, ही सगळी कर्म करणं, याला भगवदर्थ परायण होणे. मत्कर्म परव, त्याचा किती मोठा अर्थ आहे बघा, की भगवंताला उद्देशून किंवा त्याच्याशी परायण होऊन कर्म करायचे, त्याला परायण होणे असं म्हटलेलं आहे. आता म्हणतात तेही तुला जमत नसेल तर सर्व कर्मफल त्यागम ततः करू. सर्व कर्मांच्या फळाचा त्याग फक्त कर, फळ घेऊ नकोस. ते किती छान सांगितलेले बघा. आता आपण 9वा अध्याय शिकलेले आहोत. 9व्या अध्यायातला 27वा श्लोक आहे, तोही बघा, तो त्याची जरा आठवण करून घेऊया. अगदी मला फार आवडतो तो श्लोक आणि तोच इथं अभिप्रेत आहे. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सगळ्या गोष्टीत मला अर्पण कर. यत करोशी म्हणजे तू जे जे कर्म करशील ते. यद अश्नासी, अश्नासी म्हणजे जे जे तू खातोस ते. यद जुहोशी, काही हवन करत असशील, यज्ञात अर्पण करत असशील. यत तपसी, तपस्यसी म्हणजे जे तू तप करतोस. तत्कुरुष्व मदर्पणम, ते सगळं मला अर्पण कर. म्हणजे तुझी कृती कर, तुझं खाणं कर, तुझं हवन, तुझं दान. ददासी म्हणलेलं आहे. ददासी म्हणजे देतोस, दान करतोस. यद ददासी, ज्याचं दान करतोस ते सगळं मला अर्पण कर. म्हणजे मला अर्पण केलंय अशी बुद्धी ठेव. मी केलंय ही बुद्धी काहीच ठेवू नकोस, मग तुला सगळं प्राप्त होईल. आणि त्याच्याशीच जुळणारा हा 7वा श्लोक आहे की सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु. सगळ्या कर्मांच्या फळाचा त्याग म्हणून तू नंतर कर. जे सगळी कर्म करत असताना नाही तुला आठवण आली माझी, नाही अर्पण करता आली, तर सगळी कर्मांचा फळाचा त्याग तर करशील. ती तुलाच चाखायची आहेत, पण फक्त मला अर्पण करायची, त्याग करायचा. बघा आता 11वा श्लोक. न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोड तू. प्रयत्नपूर्वक फळ सोड.
आपण काय करतो, कर्म नाही करत पण फळ घ्यायला मात्र पुढे पळतो सामान्य माणूस. आपण सगळे नाही. आपण आता गीता अभ्यासतोय म्हणजे आपण असं करणार नाही आहे. पण निदान तू काय कर, सगळ्या कर्मांचं फळ प्रयत्नपूर्वक मला अर्पण कर. म्हणून बघा, सोडण्याचीच क्रिया असते आपल्याकडे. काहीतरी सोडा, देवासाठी सोडा, आपल्या प्रिय माणसांसाठी सोडा. संत तुकाराम म्हणतात, हे हि नव्हे मन, हे हि नव्हे मन, तरी स्वाधीन करी पुरते. मदाश्रित सख्या हो रे, मग मोह रे गत लाभू. त्यागी फळे सर्व करी कर्मी, नित्य धर्मी वासना. फळ शब्दे सुख स्पृहा, करी तुका हा आपुला. फळं म्हणजे काय, त्याच्यापासून मिळणारं सुख, सुखाची स्पृहा म्हणजे इच्छा, ही सुद्धा करू नकोस. माणसाला कुठेही गेलं तरी मला याच्यातनं काय सुख मिळेल, मला याच्यातून काय फायदा मिळेल, ही अपेक्षा असते. तर ते फक्त करू नकोस. मग तुला सगळी जे काही हवे ते माझी प्राप्ती तुला होऊन दे. गोखले म्हणतात, योगाश्रय करायाला अससी असमर्थ तू. सर्व कर्म फल त्यागा, कराया यत्न तू करी. तसं सेनापती बापट म्हणतात, न साधे हे तरी पार्था, करी मद्योग आश्रय. सर्व कर्मी फल त्यागा, करी आवर मी मना. आपल्या मनाला आवर आणि कर्माच्या फळांचा त्याग कर. सगळं मनाला आवरणंच सगळ्यात अवघड आहे. म्हणून तर समर्थांनी एवढे 205 श्लोक लिहिले. म्हणा, नंदापुरे म्हणतात, हे करणे ही अशक्य जर तुझं, मत्प्राप्तीचा योग धरी. आत्मनिग्रही बनूनी मग तू, सर्व कर्म फल त्याग करी. स्वतःचा निग्रह पाहिजे, आत्मनिग्रह तू हो कर. पुढे हरिपंडित म्हणतात, स्वकर्म निर्हेतुक आचरावे. इतकं सोपं आहे, निर्हेतुक. पण बघा, साधी पूजा करायची असली तरी पहिल्यांदा संकल्प सोडायचा असतो. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त प्राप्त्यर्थम. सगळ्याची फळे मिळावीत म्हणून मी हे करत आहे असं सगळं म्हणून पाणी सोडायचं असतं. पण पाणी सोडायचं म्हणजेच ते कर्मफळे सोडायचं असंच होईल. स्वकर्म निर्हेतुक आचरावे, माते समर्पूनी मला स्मरावे. हे ही न ठावे जरी तुझ पार्था, फळी तरी बाणधरीच आस्था. फळी म्हणजे फळाच्या बाबतीत, नाही तर तुम्हाला वाटेल लाकडाची फळी नाही. हे जर तुला जमत नसेल कर्म अर्पण करणं, तर कर्मफळाचा त्याग कर. अतिशय सोप्या सोप्या भाषेत सोपं करून भगवंत आपल्याला सांगतायत. शंकराचार्य म्हणतात, जर तू असं करण्यास म्हणजे कर्म अर्पण करण्यास, तत्पर होण्यास जर असमर्थ असशील, तर माझ्या प्राप्तीच्या योगाचा आश्रय कर आणि सगळ्या कर्मात मला समर्पण करण्याचं अनुष्ठान कर. आणि यालाच मद्योगम आश्रिता म्हणलेलं आहे. मद्योगम आश्रिता. आणि मद्योगाचा आश्रय करून मनाला स्वाधीन करून सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. जे सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाची प्रशंसा इथं केलेली आहे ती आपण लक्षात घ्यायची. मागे त्या आजीबाईंची वगैरे सांगितली होती की प्रत्येक एक आजोबांचं उदाहरण सांगितलं होतं. त्यांना कोणीतरी सांगितलं की श्रीकृष्णार्पणमस्तु, प्रत्येक क्रियेला श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं. आणि एक दिवशी ते कपाटातली पुस्तकं काढताना की ठेवताना श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं राहिले, तर त्यांना एवढी हळहळ लागली. तर म्हणे, आज माझ्या हातनं चूक झाली, मी ते काढताना म्हणलोच नाही श्रीकृष्णार्पणमस्तु. एवढं मनाशी लावून घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण. म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करावी, सहज प्राप्त भोगांचा भोग घ्यावा, धर्माचं आचरण करावं, विधिनिषेध पाळावेत, ईशचिंतनात जीवन घालवावं, असं भगवंतांनी आपल्याला मागच्या श्लोकात सांगितलं. आणि कर्म करावी आणि सहज प्राप्त भोगांचा भोग घ्यावा असं म्हटलं. पण
मनाच्या चंचल स्वभावाचा आणि इंद्रियांच्या ओढीचा, म्हणजे सगळे विषयांकडे ओढ असते, तर त्या ओढीचा विश्वास कसा घ्यावा? ही कर्म परमेश्वरासाठी केली जात आहेत का उपभोगाच्या प्राप्तीसाठी केली जात आहेत? आणि प्राप्त होणारे भोग हे सहज प्राप्त होत आहेत का त्याच्यासाठी काही कष्ट पडत आहेत? असं सगळं माणसाच्या मनात येईल. म्हणून आपलं भगवंतांनी सांगितलं की फक्त तू सगळ्या कर्मांचा, फळांचा त्याग मला कर. ज्ञानदेव तर भरपूरच सांगत असतात. त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे 8व्या श्लोकापासून 11 श्लोकापर्यंत एक प्रकारचा हा अभ्यासच सांगितलेला आहे. आणि या अभ्यासाचं फलितसुद्धा पुढच्या श्लोकात सांगणार आहेत, आता 12व्या श्लोकात. म्हणून भगवंत सांगतात, म्हणजे ज्ञानदेव सांगतात, येणे फल त्यागे सांडे, ते कर्म न विरुद्धे, एकची वेळे वेळू झाडे, वांझे जैसी तेणेचेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापळे. तू पै अभ्यासाची या पाऊटी, ठाकीचे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये. मग ध्यानासी खेव खरा. हा पुढचा श्लोक आहे. पुढच्या श्लोकाचं साधारण, देती आघवेची भाव, तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके, कर्म जेथ दुरावे, तेच फल त्यागू संभवे, यागास्तव आघवे शांती सगळी. म्हणजे या फलत्यागाने ज्या ज्या कर्मांचा नाश होतो ते कर्म कधीच वाढीला लागत नाही. जसं एखाद्या बांबूच्या बेटात बी आलं म्हणजे ते बेटच नाहीसं होतं असं म्हणतात बरं का. तसं या फलत्यागामुळं सांप्रतच्या शरीराचा घात झाला किंवा पात झाला तर पुन्हा शरीर धारण करावं लागणार नाही. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तेवढं आपण लक्षात ठेवूया की म्हणून कर्मफळांचा त्याग आपण करायचा आहे. भगवंतालाच सगळं अर्पण करायचं. त्यातलं मला काहीच नको असं सतत म्हणत राहायचं. आता पुढं सांगितलेलं आहे बघा, आपल्याला परमशांती हवी असेल तर कर्मफळ त्यागाची किती प्रशंसा करतात पुढच्या श्लोकात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच, ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. संधी आहे श्रेय, हा त्याचा श्रेयो झाला. आणि ज्ञानम अधिक अभ्यासात अधिक ज्ञानात अधिक ध्यानम, एवढे शब्द आहेत सगळे. श्रेय हा म्हणजे श्रेष्ठ आहे. काय? ज्ञानम. ज्ञान हे अभ्यासात श्रेष्ठ आहे, म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. पुढं संधी बघा, ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम, तचा अर्धा पाय मोडायचा असतो. अभ्यासात त्याचा झाला ज, आणि ज्ञानात ध्यानम तिथे झाला ध. तर ज्ञानात ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम, हाही संधी मोठा आहे. ध्यानात एक शब्द, कर्मफल त्याग हा, त्यागात शांतीही अनंतरम. कोणी निरंतर म्हणतात, ते चुकीचं आहे. अनंतरम म्हणजे तात्काळ. कशापेक्षा काय मिळतं बघा, श्रेय म्हणजे श्रेष्ठ आहे. ज्ञान हे श्रेष्ठ आहे. कशापेक्षा? अभ्यासात. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम श्रेय, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे किंवा उपयुक्त आहे. आणि ध्यानात कर्मफल त्याग, हा शेवटचा कर्मफल त्याग किती महत्त्वाचा आहे ते सांगतायत की ध्यानापेक्षा सुद्धा कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. आणि त्यागात शांतीही अनंतरम. आणि त्यागात म्हणजे त्यागामुळं शांती, परमशांती मिळते. कशी? अनंतरम, तत्काळ मिळते. खूप वेळेला
कुठल्याही प्रकारचा त्याग केला ना तरी आपल्याला जास्त समाधान मिळतं. स्वतः गोष्ट एखादी आनंदानं फक्त उपभोगण्यापेक्षा जितका तुम्ही त्याग कराल, त्याग असेल, दान असेल, त्याच्यातून मिळणारी शांती ही अधिक असते. आता याचे समश्लोकी बघूया. प्रयत्ने लाभते ज्ञान, पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फलत्याग, शीघ्र जो शांती देतसे. हा फलत्याग आपल्याला शांती देत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अभ्यासाहुनी विश्वात्मा सच्चिदात्मा ओळखे, तैगा ज्ञान ध्यान त्याला विशेषाला सृजिते. श्रेय कर्म सुख त्याग पावे लाग आमुचा, तुका म्हणे जीवनमुक्त हरिभक्त चांगले. जे हरिभक्त आहेत ते जीवनमुक्तच आहेत, नाही ते चांगले आहेत असं म्हटले. गोखले म्हणतात, अभ्यासाहून ते श्रेष्ठ ज्ञान, त्याहुनी ध्यान ते, ध्यानापेक्षा कर्मफळ, त्याग नंतर शांतिकी. पुढे सेनापती बापट म्हणतात, अभ्यासाहुनी की ज्ञान, बरे ध्यान तयाहुनी, ध्यानाहुनी फलत्याग, तेणे शांती मिळे त्वरे. त्वरेला महत्व आहे. अनंतरम नंदापुरी म्हणतात, अभ्यासाहुन ज्ञान श्रेष्ठ हे, ज्ञानाहुनी ध्यान बरे, ध्यानापेक्षा फळत्यागही, फळत्यागही तो त्यागे अंती शांती उरे. तर त्या फळत्यागाचा जो करेल ना त्याला नंतर शांती मिळते. हरिपंडित म्हणतात, श्रीमत सद्गुरूच्या मुखाविण अरे, अभ्यास जो त्याहुनी. श्रीमत सद्गुरूच्या मुखाविण अरे, अभ्यास जो त्याहुनी. त्याच्याही मुखीचा सुबोध बरवा, त्याही सुबोधाहुनी. त्या बोधे समवेत चिंतन बरे, त्या चिंतनाहूनही. पार्था त्याग विशिष्ट रे बळविधी, त्यागे घडे शांतीही. बघ, सगळ्यात मोठं धन किंवा मोठं फळ तुला खऱ्या अर्थानं फळ मिळणार आहे की त्यागात शांती. अनंतरम. आता याच्यावर खूप शंकराचार्यांनी संस्कृतमधून चर्चा केलेली आहे. आपण थोडक्यात बघतोय की इथे आत्मा आणि ईश्वर यांच्यातला भेद गृहीत धरूनच हे विश्वरूप ईश्वरातलं चित्ताचं समाधान करणं, ईश्वरामध्ये समाधान करणं असा योग इथं सांगितलेला आहे. आणि हे नाही करता आलं, ते नाही करता आलं, ते नाही करता आलं तर तुला ह्या कर्मफल त्याग केल्यामुळं एक कायमची शांती अनंतर आणि ताबडतोब ही मिळणार आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे तेषामहम समुद्धरता या वचनाद्वारा दुसऱ्याच्या बाबतीत परतंत्रता किंवा ईश्वराधीनता सांगितली होती. कारण कर्मयोगी काय करतात, ईश्वराचं स्वरूपच असतात असं मानू लागले तर ते अभेददर्शी असल्यामुळं अक्षररूप देखील झालेले असतात. असं असताना पुन्हा त्यांचा उद्धार करतो असं म्हणणं अप्रस्तुत आहे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. आणि सम्यक ज्ञानमिश्रित नसलेला भेददृष्टीयुक्त जो कर्मयोग आहे त्याचा ते उपदेश करतायत. भेद सोडायचा आहे, भेद कुठेच ठेवायचा नाही. ईश्वर भाव, सेवक भाव हे परस्पर विरुद्ध आहेत, पण आत्माच ईश्वर आहे हे जाणल्यानंतर काहीच आता भेद उरत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तू हा कर्मफलत्याग कर म्हणजे तुला शांती निरंतर मिळेल. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.